माझी सासू आहे. एक नंबर आहे ना सासू. एक नंबर आहे. हाय हाय हाय. हात दाखवून म्हणा ना. काही पास नाही लागत. मस्त व्हिडिओ बनवते माझ्यासोबत. माझ्या सासरे दाखवते तुम्हाला. हे माझे सासरे वे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माही लाईफस्टाईल ब्लॉग. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. तर आज आहे महाशिवरात्री. तुम्हा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. कोण कोण कुठे कुठे फिरायला जात आहे कमेंटमध्ये नक्की सांगाल. मी तर जात आहे ऑफिसमध्ये आणि मी वेअर केलेली आहे साडी. कशी दिसते मी कमेंटमध्ये नक्की सांगाल. आणि तुम्ही माझे ब्लॉग कुठून बघता तेही कमेंटमध्ये नक्की सांगाल. तर चला तुम्हाला दाखवतो मी. ही आहे माझी साडी आणि हा कलर माझा फेवरेट आहे. मीही कशी दिसते कमेंटमध्ये नक्की सांगाल. तर आहोले म्हटलं की थोडंसं रील काढा माझ्यासोबत. तर ते आपल्या कामात बिझी आहे. तुम्हाला दाखवते कोणत्या कामात बिझी आहे. मग काय म्हणते, थोडंसं गाडीला पेंट मारू लाग. मी म्हटलं तुम्ही माझे काम करता का. पाय तावात असे राहते नवरे. आणि आज आमच्या घरी पाहुणे येणार आहेत. मी पटकन पूजा करून घरी येते आणि त्याच्यानंतर मग बघू कोणते पाहुणे येणार आहेत. तुम्ही शॉपिंगला येणार काय मग. तुम्ही तर काल होणे ना. शॉपिंगला नेणार आहे मला. कारण मला कुठेतरी जायचं आहे. मस्त बांगड्या घ्यायच्या आहे. कारण की हिरव्या बांगड्या पूर्ण कुठे गेल्या तर माहीत नाही. माझ्याकडे बांगड्या तर बिलकुल राहत नाही. त्याच्यासाठी मी 2 बॉक्स मागवले. बॉक्सही बांगड्यानं भरले पण हिरवी बांगडी एकही नाही आहे. आणि तेवढं खायला लागते काय घी. त्यांनी आणले पेंटचे बॉक्स. गाडीला थोडंसं पेंट मारायचं आहे. गाडीला पेंट मारून झाल्यावर ते म्हणते तुम्ही शॉपिंग करायला नेईन म्हणते. कारण तुम्ही काल काय म्हटलं खरं सांगा. न्या आणि पा एवढे पेंटचे डबे आणून ठेवले आहे. आणि आमच्या घराच्या समोर न सुरू आहे एक नंबर. आज माहीत नाही मला काहून असं वाटत आहे की आज 26 जानेवारी आहे. सकाळी उठली ना, वहिनीचा फोन येत होता. ते म्हणते आंबोरेला चालतं काय म्हणते फिरायला. मला असं वाटलं थोड्या वेळासाठी का आज तर 26 जानेवारी आहे. कारण आम्ही 26 जानेवारीला आंबोऱ्याला फिरायला जातो. तर जाऊ द्या, खूप वेळ होत आहे. जेवढ्या लवकर जाईन तेवढ्या लवकर येईन. कारण पाहुणे आहे, घरात पसारा आहे, सगळं आवराचं आहे. तर एकदा अजून त्यांना विचारतो सोडून देता काय मग. राहू द्या, असंच राहते. ठीक आहे, मी आता जाते ऑफिसमध्ये. तुम्हाला दाखवते आज काय पूजा होते तर ऑफिसमध्ये. आता इथं मी चांगला स्कार्फ बांधून घेतला. हे आहे माझी छोटीशी बॅग. आणि आता मी चालली ऑफिसमध्ये. जेवढा लवकर जाईल तेवढा लवकर येईन. चला, कारण नवरा काही सोडून देत नाही म्हणते. आणि तसंही कोणताही दिवस राहिला ना, रविवारी राहिला तरी कधी सोडून देत नाही. डाग नाही आहे आतापर्यंत कधी ऑफिसला सोडून दिलं असं म्हणून. आणि बाकीच्या बायकांचे नवरे सुट्टी राहिली का त्यांना ऑफिसमध्ये सोडून देते, त्यांना फिरायला नेते. माझ्या नवरा हा आमचा घर वरच्यावाला आणि हा आमचा रोड. काय माहीत बस भेटते की ॲटोनी जायला लागते. ॲटोनी जायला तर एवढं जीवावर येतो. कारण की नाही का ॲटोवाल्याला काही ॲटोच चांगली चालवत नाही. सारं मग माणसाच्या पोटामध्ये जे राहते ते ओढून जाते. असं सारायला सुट्टी आहे फक्त मला सोडून 2 तासासाठी तरी ऑफिसला आहे म्हणे. ठीक आहे म्हटलं. इकडं आली मी चौकामध्ये. बसची वाट पाहत होती. आणि हा आमचा डेलीचा बस स्टॉप. म्हणजे इथे येऊनच मी बसची वाट बघते. तर शिवमंदिरामध्ये मस्तपैकी भजनं सुरू होते आणि मी इकडे बघत होती बसची वाट. आता आली मी ऑफिसमध्ये पाहत होतो कोणीच नाही. सेवनांना फोन करून सांगितलं ऑफिसमध्ये येताना तिकडूनच हारण फुलं घेऊन ये म्हटलं. कारण या पुन्हा जा ते येत आहे हार आणून. तोवरी मी काही कस्टमर आहेत जे आज येणार होते तर ते दूरून येतात नाही. ऑफिस बंद राहील तर ते कसं वापस जाते. तर त्यांना सांगून देते की एवढ्या वाजताच्या पहिले यावा म्हणून. आणि माझं एक डेलीचं रुटीन आहे. जेव्हा मी ऑफिसमध्ये येते तेव्हा मला 1 कप चहा लागतो. तर मी चालली दादाच्या दुकानामध्ये. दादाच्या दुकानामध्ये जाऊन मी सगळ्यात पहिले चहा घेते. ते वाटते आज महाशिवरात्री त्यांच्या दुकानात लय गर्दी राहील. कारण ते काल म्हणत होते की ताई लय गर्दी राहते म्हणे. तर मी काल म्हणजे 5 वाजताच त्यांनी दुकान बंद केली होती. तर चला सगळ्यात पहिले त्यांच्या
शॉपमधली जाऊन चाय घेऊन येऊ. इकडे आली दादाच्या दुकानामध्ये चहा प्यायला आणि दादा मस्तपैकी इथं बनवत होते दाल चहा. तर मी म्हटलं आज एकटेच आहे का? तर ते बोलले नाही दादा बाहेर गेले आहे. मी म्हटलं आज काही जास्त गर्दी दिसत नाही. तर ते बोलले 2-3च्या नंतर जास्त गर्दी असते. मला असं वाटते तुम्ही ह्या लोकेशनवर आले असाल, जर का नाही आले असाल तर आज येऊन बघा. खूप छान दालच्याची टेस्ट आहे मस्त. दादाने दिली चाय, कारण त्यांना माहिती आहे की हे जास्त चाय पित नाही. तर ते अर्धा ग्लास मला चाय नेहमी देतात. आणि हे जे कासव दिसतात ना, यामध्ये काल मी येऊन फुलं टाकलं. मी त्यांना म्हटलं कासव नेहमी पाण्यात ठेवायचं दादा. तर ते बोलले ठीक आहे. मग इथे मी त्यांच्या शॉपमध्ये बसून चहा पित होती. तर इथे आले मी ऑफिसमध्ये, बघते का सिमरनने मस्तपैकी हार चढवून घेतले होते देवाच्या फोटोला. आणि आता ती इकडल्या छोट्या मंदिराची पूजा करत होते, कारण आजचा दिवस तिच्याकडे होता पूजा करायचा. आणि तसाही आम्हाला जमत नाही ते अदर देवांची पूजा करायची. आणि इथं झाली ऑफिसमधली पूजा. थोड्या वेळ बसू, 1 तास, आणि त्यानंतर आम्ही आपल्या घरी जाऊ. इकडे सिमरननीच आजची पूजा केली होती. हे माझी वहिनी आहे आणि ते माझी सासू आहे, हो ना. आणि माझ्या सासरे अंदर आहे पाय. पार्वती महादेव कुठे गेले विचारून हाय काय? आणि हे माझी सासू आहे. 1 नंबर आहे माझं सासू. 1 नंबर आहे. हाय हाय हाय. हात दाखवून म्हणा ना, काही पास नाही लागत. मस्त व्हिडिओ बनवते माझ्यासोबत. माझ्या सासरे दाखवते तुम्हाला. हे माझे सासरे आहे आणि हे माझे भाऊ आहे आणि हे माझे भाचे आहे. बाकीच्या पार्वती गेल्या महादेवाची पूजा करायला. चल बा, आजचा ब्लॉग मी इथंच संपवतो. पाहुणे येणार आहेत घरी. लवकरच भेटून आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये.